झाली झाली पतंग उडवून? काय चाललंय कुठे? बघा बघा आमची पतंग किती वर गेली ती बघा. अहो एवढी तुमची हुशारी वर गेली असती ना तर माझ्यावर अशी वेळ नसती आली. माझ्या सुरक्षेसाठी काय केलंय तुम्ही? हो सुरक्षेसाठी एकदम भन्नाट आणि अशी एकदम चांगली आयडिया आलेली आहे, शेवटची आयडिया आलेली माझी एकदम. आणि तुम्ही जरा डोकं लावा म्हणजे जमेल ते. ती डोकं लावतो पण मी सांगतो आता शेवटची जर का धोकादायक अशी जर का बातमी तुम्हाला द्यायची असेल, थांबा थांबा थांबा, हुशारी हुशारी म्हणताय ना, माझी माझी हुशारी काढता. एकदम भन्नाट आयडिया केलेली आहे मी. हो महाराजांच्या जीवेला. हो तुमची हुशारी नका सांगू मला. परवा 300 रुपये सुट्टे करायला दिले होते तर 150च्या 2 नोटा मागत होता हा. आणि म्हणजे हुशार. महाराज मी आता सांगतच होतो ना तुम्हाला, काय चांगली आणि एकदम चांगली अशी आयडिया केलेली आहे. महाराजाच्या जीवेला धोका, मी पाळला एक बोका. ही आयडियापेक्षा वेब सिरीजच जास्त वाटते. तसं नाही महाराज, मोठ्या मोठ्या महाराजांचं मरण कसं झालेलं आहे, कसं त्यांना विष बाधा देऊन मी तुमच्या ताटेत विष मिळवणार आणि ते बोक्याला खाऊ घातला. जर का 2 तासांनी जर का बोका मेला नाही तर त्यातनं तुम्ही खायचं. छे 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 शी, काहीतरी घाणेरडी आयडिया घेऊन. मला ही आयडिया पटलेली नाही. का? का म्हणजे जर का तो बोका मेला तर लोक काय म्हणतील, शत्रुंनी महाराजांचा बोका मारला. महाराज सगळ्यांसमोर असं बोलताय तुम्ही. मग काय, दुसरी काहीतरी आयडिया लावा, दुसरी आयडिया लावा. ही नाही चालणार. पण मला नाचपेक्षा ना लहानपणापासून गाण्याची खूप आवड आहे, कारण गाणं माझं रक्तात आहे. गाणं तुझी म्हणजे गाणं तुझी आवड आहे का कला? महाराज कलेचं नाव नका घेऊ, कलेचं नाव नका घेऊ. कलावती आठवते मला. कलावती, काय ते सौंदर्य, काय ती चाल, एक्सलंट. तिच्या या एक्सलन्सवर तर मी प्रेमात पडलो. अरे एक्सलन्स हे काय प्रेमात पडण्यासाठी नसतं. एक्सलन्स ही आपली ड्युटी आहे आणि हे आपल्या भारताच्या संविधानात लिहिलेलं आहे. माहितीये का तुला? नाही. बघायचंय? चला हे पुढचं स्किट तेच सांगणार आहे. चल तुला दाखवतो. कलावती. 35 वर्षांपूर्वी श्री पाचकवडे यांनी स्थापन केलेली टेक्नोफ्लो ग्रीन 10x ग्रोथवर मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज आहे. त्यांना गरज आहे ती हुशार इंजिनियर्सची. यासाठी त्यांनी रिक्रुटमेंट ड्राईव्ह हाती घेतला आहे. चला तर मग बघूया हा रिक्रुटमेंट ड्राईव्ह काय घेऊन येतो ते. अहो मॅडम, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही मला हायर करावे याच्यासाठी 3 महत्वाची कारण आहेत. मी सर्वोत्तम आहे, मीच सर्वोत्तम आहे, मी सर्वोत्तमच आहे. मला हायर करणं नाही, मुळात तुमची गरज आहे. तसं जर नसतं ना तर हे इंटरव्ह्यू, शेड्युलिंग, शॉर्टलिस्टिंग या फंद्यात तुम्ही नसता पडलात आणि मला तर इथे बोलवलं नसतं. मला हायर करा किंवा करू नका, माझा जॉब आता चालूच आहे, मस्त चाललंय माझं. राईज किती देणार ते सांगा मला, मग आपण बोलू. अजून 10 वर्षांनी मी स्वतःला तुमच्या खुर्चीत बघतो मॅडम. खुर्ची एचआर मॅनेजरची हो, तुम्ही इंजिनियर आहात ना. पुढच्या 10 वर्षात की नाही मी गोव्याला मस्त आलिशान घरात स्वतःला पेडिक्युअर करताना बघतोय. पेडिक्युअर? आरशात पाहिलंय का स्वतःला? फेशियल करायची गरज आहे तुम्हाला. 10 वर्ष इतका पुढचा विचार करत नाही मी. 10 वर्ष कोणी पाहिलेत? जीवनाची काही शाश्वती नाही, उद्या काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स सुद्धा 1-1 वर्ष पुढे ढकलतो मी. अहो तुम्ही इंजिनियर पदाच्या इंटरव्ह्यू साठी आलायत ना, विमा एजंट असल्यासारखे काय वागताय? मॅडम अहो ते सगळं सोडा, मी कधी जॉईन करू ते सांगा मला. ओ मॅडम, तुमच्या कंपनीचं नाव माझ्या रिझ्यूमवर टाकू का? ते पॅकेजचं सांगा ना आधी. संध्याकाळी 6 पर्यंत ईमेल येईल तुम्हाला. नाही आल्यास पुन्हा कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. 6:15 वाजले मॅडम, आता अजून किती वाट पाहिजे? मग अजून कोणत्या शब्दात सांगायचंय? काय मित्रांनो, सिच्युएशन जरा ओळखीची वाटते ना. चांगले कॅन्डिडेट्स मिळण्यासाठी मागच्या जन्मीचं पुण्यच असावं लागतं नाही का. मग बघूया
पुढे काय होतंय ते? अंजली फारच वैतागलेली दिसते. काय रिपोर्ट इंटरव्ह्यूचा? सर, सर्व कॅन्डिडेट्स बिलो ऍव्हरेज, पॅकेज सेंट्रिक, पण स्वतःमध्ये अपडेट करायची गरज मात्र कुठेच दिसली नाही. आय एम सॉरी. मीच आपल्या प्रत्येक कॅन्डिडेट मध्ये परफेक्शनचा ध्यास असायला हवा हा आग्रह धरला, पण भट्टी काही जमून येत नाही. सॉरी कशाला सर? त्याच चुकीचं काय? आपण आपल्या टीम मेंबर्स कडनं कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट, परफेक्शन याची अपेक्षा नाही केली तर मग आपल्या कंपनीचा 10x ग्रोथ कसं काय व्हायचं? सर, 2 पंच 1 लंच अशी माणसे नकोत आपल्याला. ते सर्व ठीक आहे, पुढे काय? सर, इंटरव्ह्यूज घेऊन वैताग आलाय हो. आतापर्यंत 20 इंटरव्ह्यू झालीत, आता फक्त 6 शिल्लक राहिले. त्यांना का होल्डवर ठेवलंय? सर, ते सर्व फ्रेशर्स आहेत, पण टेक्निकली साऊंड. फ्रेशर्स आहे ना, मग त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. शेवटी रिकाम्या भांड्यातच आपल्याला जे हवं, जसं हवं ते भरता येतं. अगदी बरोबर आहे सर. आणि सर, मी एक इंटरेस्टिंग गोष्ट नोटीस केली आहे. काय बरं? सर, त्या सर्वांचे ग्रॅज्युएशन्स वेगवेगळ्या कॉलेजेस मधून झाले, पण शालेय शिक्षण मात्र त्यांनी एकाच शाळेतून केले. आय सी. एक काम करा मॅडम, त्यांना लवकरच इंटरव्ह्यूला बोलवा आणि नीरज आपणही त्या इंटरव्ह्यूला बसू. हो, आणि त्या 6च्या 6 जणांना एकत्रच बोलव. माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आहे. ओके सर, उद्या इंटरव्ह्यूज अरेंज करते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. अरे बसा बसा. आपण तुमच्या सर्वांचा एक ग्रुप इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केलाय, त्यामुळे आपण लगेचच सुरुवात करू. मला सांगा, तुमच्या मते एक्सलन्स म्हणजे नेमकं काय? एक्सलन्स? सर, एक्सलन्स ही अशी गोष्ट आहे जिचा आपण पाठलाग केला तर ती पुढे पुढे धावताना दिसते. म्हणजेच काय? अचिव्हिंग एक्सलन्स इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. नेव्हर एंडिंग प्रोसेस म्हणजे नेमकं काय? नेव्हर एंडिंग प्रोसेस म्हणजे स्वतःमध्ये सतत इम्प्रुव्हमेंट करत राहणं म्हणजेच एक्सलन्स. सर, नॉलेज आणि कॉम्पिटन्सी यांच्या कक्षा सतत रुंद करत राहणं म्हणजेच एक्सलन्स. पण त्याचा बेनिफिट काय? सर, एक्सिलन्स हे एक ध्येय आहे, ते कधीच अचीव होत नाही, पण ते अचीव करत असताना रिवॉर्ड्स मात्र अनेक मिळतात. रिवॉर्ड्स म्हणजे पर्सनल बेनिफिट वाटतं का? सर, माझ्या मते एक्सलन्स हे एक वैयक्तिक ध्येय आहे, पण जर एकत्रित प्रयत्न आणि कृती याची जर सांगड घातली तर एक्सलन्सच्या जास्तीत जास्त जवळ आपण पोहोचू शकतो. गुड. टेक्नोफ्लो ग्रीनचं ध्येय आहे रिन्युएबल एनर्जीचे रिसोर्सेस व त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे. आता कंपनीचा फ्युचर एक्सपान्शनचा विचार करून आपल्याला जास्तीत जास्त टेक्निकल कॉम्पिटंट पर्सन्स मिळतील व त्यांची शॉर्टेजही होणार नाही. याच्यासाठी आपण कुठली योजना राबवू? सर, आम्ही 2 मिनिटं चर्चा करतो आणि मग तुम्हाला उत्तर देतो. चालेल ना? ठीक आहे. नक्की, डेफिनेटली. सर, या टास्कची सुरुवात आम्ही शाळेपासून करू. एक रिन्युएबल एनर्जीवर चालणारी व्हॅन घेऊन जाऊ आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरू. यामुळे आपल्याकडे चांगल्या शाळा आणि चांगले विद्यार्थी यांचा डेटा तयार होईल. सर, आपल्या कंपनीतर्फे आपण 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ आणि त्या परीक्षेमधून अभ्यास तर पडताळला जाईलच, पण फोकस मात्र केवळ एकाच क्वालिटीवर असेल, तो म्हणजे स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स. अशा परीक्षांमधून काही निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन आपण आपल्या कंपनीसाठी तयार करू शकतो. त्यांचे ध्येय आणि कृती जर बरोबर असली तर एक्सलन्स बरोबर हार्मनी सुद्धा डेव्हलप करता येईल. एक मिनिट, तुम्ही सर्व आम्हाला उगाच इम्प्रेस करण्याच्या भानगडीत पडू नका. मी एक्सलन्स विषयी काय विचारलं, तुम्ही सर्वांनी एक्सलन्सचे तुणतुणेच वाजवणे सुरू केले. नाही सर, स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स हे भारतीय राज्यघटनेचं एक मूलभूत कर्तव्य पण आहे. सर, प्रत्येक भारतीय नागरिकाने एक्सलन्स हा मिळवलाच पाहिजे, कारण प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे ते. पण स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स या एकाच गुणाची चाळणी का लावायची? मॅडम, स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्सच का याचे कारण
माणसाच्या उत्क्रांतीपासून ते प्रगतीपर्यंत सर्व टप्पे केवळ आणि केवळ एक्सेलन्सच्या शोधातच सामावले आहेत. आज आपण जेथे आहोत यापेक्षा उद्या किमान एक पाऊल तरी पुढे असणे ही वृत्तीच प्रगती घडू शकते. अगदी बरोबर. कंपनी स्थापन केल्यापासनं आम्ही सुद्धा एकच ध्यास पकडलाय, तो म्हणजे रिन्युएबल एनर्जीवर पूर्ण समाज स्विच ओव्हर करणं. पण याच्यासाठी R&D करत राहणं आणि नवीन नवीन रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस शोधत राहणं हे करावंच लागतं. म्हणजेच सर, टेक्नोफ्लो इज ऑल्सो स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स इन इट्स फील्ड. टेक्नोफ्लो ग्रीनच्या टीमने या मुलांना अनेक टास्क देऊन पाहिल्या, पण मुले मात्र त्यांच्या स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्सच्या ध्येयापासनं तसूभरी मागे सरकत नव्हती. त्यांची फक्त थेअरीच पक्की नव्हती, पण एक्सलन्सचा प्रवास कसा असावा याबाबत त्यांना खूप छान क्लॅरिटी होती. शेवटी न राहूनच HR टीमने त्यांना विचारलं, वा, तुमचे विचार आणि तुम्ही केलेले प्लॅनिंग बघून एक्झिक्युशन नीट होणार यात शंकाच नाही. येणाऱ्या चॅलेंजेसला तोंड द्यायला तुम्ही सज्ज आहात व स्वतःमध्ये बदल घडवून आणायलाही तयार आहात. वी आर क्वाईट इम्प्रेस्ड. हे सर्व तुम्ही कुणाकडून शिकलात बरं? मॅडम, आमच्या त्र्यंबक सरांची कल्पना ही. आमच्या शाळेतले विद्यार्थी मग ते कुठेही असू देत किंवा कुठच्याही कार्यक्षेत्रात कार्यरत असू देत, तुम्हाला ते एक्सलन्स मिळवण्यासाठी धडपडतानाच दिसते. वा, त्र्यंबक सर. हो सर, आपल्याला त्र्यंबक सरांना भेटलंच पाहिजे. नक्कीच. आम्ही तुम्हाला लवकरच कळवतो. थँक्यू सर. टेक्नोफ्लोच्या टीमने त्र्यंबक सरांना आमंत्रण दिलं आणि त्यांनी सुद्धा ते आनंदाने स्वीकारलं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, तुमच्या मुलांना भेटलो आम्ही. त्यांचे स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स बद्दलचे विचार ऐकून फारच प्रभावित झालो. तुम्ही रोपटे त्यांच्या मनात लावलं हे समजल्यापासनं आम्हाला तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. पण हे सर्व तुम्ही नेमकं काय डोळ्यासमोर ठेवून केलं सर? सर, सर्वप्रथम तुमचे आभार मानतो, कारण आमच्या मुलांची तुम्ही योग्य पारख केली. आता स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स या गुणाबद्दल बोलूया. सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून करूया. आपण सगळेच जण म्हणजे तुम्ही, मी आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि हे प्रेम आपण व्यक्त करतो त्यांच्या प्रती असलेली आपली कर्तव्य पार पाडतो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण ही कर्तव्य पार पाडतच असतो. यासाठी कोणीही आपल्याला जबरदस्ती करत नाही किंवा आपला काही फायदा होईल अशी काही भावना नसते. आपण कुटुंबाप्रतीची कर्तव्य पार पाडतो कारण आपण कुटुंबावर प्रेम करतो. पण आपण देशावर पण प्रेम करतो. मग देशाप्रती असलेली कोणती कर्तव्य पार पाडायची? मग उत्तर असं आहे की आपल्या संविधानात 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. समाजाने ही 11 मूलभूत कर्तव्य पार पाडलीत ना तर समाज कुठल्या कुठे निघून जाईल. पण आपला खरा गोंधळ काय माहितीये का, की आपण हक्कांच्या बाबतीत जागृत असतो पण कर्तव्यांशी काही एकनिष्ठ नसतो. आता हेच बघा ना, या 11 मूलभूत कर्तव्यांपैकी एक मूलभूत कर्तव्य आहे स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स. म्हणजेच काय, तर प्रत्येक भारतीयाने एक्सलन्सची साथ धरायला जावी, एक्सलन्सचा ध्यास धरायला जावा. तो कोणत्याही कार्यक्षेत्रात असेल तरी त्याने एक्सलन्सच्या टुवर्ड्स जर्नी त्याची हवीच. याची जाणीव जेव्हा झाली ना आम्हाला, तेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांनी ठरवलं की ही 5 ते 6 वर्ष मुलं आमच्या बरोबर शाळेत असतात ना, तेव्हा स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स हा गुण त्यांच्या रक्तात भिनेल यासाठी प्रचंड प्रयत्न करायचे, मेहनत घ्यायची. त्यानंतर ती कोणत्याही कार्यक्षेत्रात जातील तेव्हा एक्सलन्सचाच ध्यास धरताना दिसतील. आमची मुलं इनएक्सपिरियन्स्ड आहेत, पण मला खात्री आहे की जर त्यांना संधी मिळाली तर त्या संधीचं ते एक्सलन्सच्या साथीने सोनं केल्याशिवाय राहणार नाही. खरंय सर तुमचं, पण ह्या दृष्टीने आम्ही कधी विचार नव्हता केला. एक्सलन्स अँड बियॉन्ड हे TLCचं तसंच आमच्या कंपनीचे सुद्धा कोर व्हॅल्यू आहे. क्या बात. ती आम्ही आमच्या टीम मध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण ह्या सर्व्याला राज्यघटनेचा सुद्धा आधार होता हे तुमच्याशी बोलल्यावरच कळलं. तुमच्या मुलांना आम्ही नक्की संधी देऊ सर. अरे सर, क्या बात आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. अंजली, ते अपॉइंटमेंट लेटर तयार आहेत ना, ते घेऊन या. सर, तुम्हाला न विचारता मी माझ्या मुलांना घेऊन आलोय. त्यांना बोलवलं तर चालेल? प्लीज सर, प्लीज या रे मुलांना.
वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना खात्री आहे की टेक्नोफ्लो ग्रीन आता 10Xच्या मार्गावर एक्सलन्सच्या साथीने मार्गक्रमण नक्की करेलच, नाही का?